नमस्कार, मी अश्विनी पुरी आणि तुम्ही पाहताय DS न्यूज 24। प्रवास करताना सर्वात मोठी अडचण कोणती? तर स्वच्छ आणि परवडणारी सुविधा। आणि याच पार्श्वभूमीवर आता राज्यातील प्रवाशांसाठी एक मोठा दिलासा देणारा निर्णय घेण्यात आला आहे। एसटी महामंडळाच्या जिल्ह्यातील सर्व आगारांमध्ये आणि मध्यवर्ती बस स्थानकांमध्ये स्वच्छतागृह आता प्रवाशांसाठी मोफत करण्यात येणार आहेत। ही महत्त्वाची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे। प्रवाशांना प्रवासादरम्यान स्वच्छतागृहांसाठी शुल्क द्यावे लागत असल्यानं अनेकदा अडचणींचा सामना करावा लागत होता। विशेषतः ग्रामीण भागातील आणि महिला प्रवाशांसाठी ही मोठी समस्या आहे। याच गोष्टीचा विचार करून महामंडळानं आता सर्व बसस्थानकांवर मोफत स्वच्छतागृह सुविधा देण्याचा निर्णय घेतला आहे। तर या निर्णयामुळे लाखो प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार असून एसटी प्रवास अधिक सोयीस्कर आणि सुलभ होणार आहे। 78वा वर्धापन दिन एसटी महामंडळाचा म्हणते ही वस्तुस्थिती आणि 78व्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं आम्ही राज्यामध्ये एसटी महामंडळाच्या जेवढ्या जागा आहेत त्या सगळ्या जागांच्या कुंपणाच्या बाजूला आम्ही 78,000 झाडं लावण्याचा वर्षभरामध्ये संकल्प केलेला आहे। त्यामुळे आता बघा ही बाउंड्रीज आहे, पण बाउंड्रीला हवी तशी झाडं नाही आहेत। आमची कुंपण भिंत आहे, परंतु कुंपण भिंतीच्या शेजारी जर झाडं लावली आणि त्याची सावली जर लोकांना पडली तर ते उष्णतेचे जे प्रमाण आहे, तापमान जे आहे ते कमी होईल आणि त्या माध्यमातून आम्ही ते प्रयत्न करतोय। एसटी महामंडळाच्या माध्यमातून सगळ्या स्थानकावर उद्यापासून मोफत ही शौचालयाची व्यवस्था आम्ही केलेली आहे। प्रसाधनगृह 1 रुपया सुद्धा खर्च न करता सर्वसामान्य प्रवाशांना त्या ठिकाणी जाता येणार आहे। आणि त्याचबरोबर ही जी अस्वच्छता आहे, अस्वच्छता दूर करण्यासाठी दर 4 तासांनी आम्ही प्रत्येक एसटी डेपो आणि एसटी स्टँडची ही स्वच्छता यांत्रिक झाडूच्या सहाय्यानं आम्ही करणार आहोत, जेणेकरून सर्वसामान्य प्रवाशांना स्वच्छता मिळेल। सुविधा लहान असो किंवा मोठी, पण प्रवाशांच्या दैनंदिन प्रवासामध्ये फरक घडवणारी असली पाहिजे। आता हा निर्णय प्रत्यक्षात किती प्रभावी ठरतोय आणि स्वच्छतेची पातळी कितपत राखली जाते हे पाहणं आता तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे।